In this section, we will see our next point, types of trees. There are three types of trees. First one, general tree. Second, binary tree. Third one, binary search tree. आपण first पाहूया what is general tree. And the definition of general tree is defined as non-empty finite set of element called as node. Means general tree means is defined as non-empty. Non-empty means काहीतरी नोड प्रेझेंट्स आहेत. फायनाईट सेट मीन्स फिक्स. फायनाईट सेट ऑफ एलिमेंट मीन्स फिक्स सेट ऑफ एलिमेंट. अशा ट्रीला काय म्हणतात की जी कंप्लीट असते ट्री, त्याला म्हणतात जनरल ट्री. मग जनरल ट्रीमध्ये कंडिशन काय असते की जनरल ट्रीमध्ये ट्री कंटेन रूट नोड एलिमेंट. म्हणजे त्या ट्रीमध्ये एक रूट नोड असतो. की आपण पाहतो की जनरली ट्रीमध्ये जो टॉपमोस्ट एलिमेंट असतो किंवा टॉपमोस्ट नोड असतो, आपण त्याला काय म्हणतो, रूट नोड. मग जनरल ट्री म्हणजे काय की फायनाईट सेट ऑफ नॉन एम्प्टी फायनाईट सेट ऑफ एलिमेंट. नॉन एम्प्टी म्हणजे काहीतरी नोड्स ट्रीमध्ये प्रेझेंट आहेत. फायनाईट म्हणजे फिक्स. अशा नोडचं कलेक्शनला काय म्हणतो आपण, अशा नोडची जी ट्री असेल त्याला म्हणतो जनरल ट्री. त्याच्यामध्ये जो नोड असतो एक प्रेझेंट त्याला म्हणतो आपण रूट नोड. आणि जे काही बाकीचे रिमेनिंग नोड असतात त्याला काय म्हणतात, त्याचे सक्सेसर किंवा सब ट्री. सपोज आपण एक्झाम्पल घेऊया, ए बी सी डी ई एफ जी एच. सपोज ही ट्री कन्सिडर करा. तर याला काय म्हणतो आपण, जनरल ट्री. कारण ही कंप्लीट आहे. प्लस याच्यामध्ये जो एलिमेंट आहे, एक एलिमेंट काय असतो किंवा एक नोड काय असतो, रूट नोड. मग आता ट्रीमध्ये कुठल्याही ट्रीमध्ये जो टॉपमोस्ट एलिमेंट असतो किंवा जो टॉपमोस्ट नोड असतो त्याला काय म्हणतो आपण, रूट नोड. मग ए काय झाला, हा रूट नोड. मग जनरल ट्री म्हणजे काय की वन एलिमेंट किंवा वन नोड कन्सिडर ॲज अ रूट नोड अँड अदर्स नोड आर सक्सेसर ऑफ दॅट रूट नोड. आता इथे ए काय झाला, रूट नोड. आणि बी सी डी ई एफ जी एच हे अदर्स नोड काय झाले, सगळे एचे सक्सेसर. जनरल ट्री म्हणजे नॉन एम्प्टी फायनाईट सेट ऑफ एलिमेंट. त्याच्यामध्ये वन नोड कन्सिडर ॲज अ रूट नोड अँड अदर्स नोड कन्सिडर ॲज अ सक्सेसर ऑफ दॅट नोड. किंवा आपण याला काय म्हणतो, सब ट्रीज. ई एफ जी एच किंवा बी डी याला काय म्हणतो आपण, एच्या सब ट्रीज ऑर सक्सेसर. याला म्हणतात जनरल ट्री. सेकंड टाईप आहे तुमचा बायनरी ट्री. तर बायनरी ट्री मीन्स हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे, बायनरी ट्री. व्हॉट इज बायनरी ट्री? बायनरी ट्री इज अ टाईप ऑफ ट्री विच हॅविंग मॅक्झिमम 2 चिल्ड्रन. डेफिनेशन काय की बायनरी ट्री इज अ टाईप ऑफ ट्री. बायनरी ट्री एक अशी ट्री आहे की ज्याच्यामध्ये काय असतात, विच इज हॅविंग मॅक्झिमम 2 चिल्ड्रन. ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त 2 चिल्ड्रन असतात. किंवा अदर डेफिनेशन पहा, बायनरी ट्री इज टाईप ऑफ ट्री इन विच एव्हरी नोड हॅज आयदर नो चिल्ड्रन और 1 चिल्ड्रन और 2 चिल्ड्रन. मीन्स वॉट की बायनरी ट्रीमध्ये अशी ट्री आहे की त्याच्यामध्ये ॲटलिस्ट 1 चिल्ड्रन असेल किंवा कुठलाही चिल्ड्रन नसेल किंवा जास्तीत जास्त 2 चिल्ड्रन असेल. त्याला काय म्हणतो आपण, बायनरी ट्री. सपोज एक्झाम्पल घ्यायचं असेल तर ए बी सी. तर बायनरी ट्री म्हणजे काय, बाय म्हणजे 2. बायनरीमध्ये बाय मीन्स 2. बायनरी ट्रीची डेफिनेशन काय आहे की मॅक्झिमम 2 चिल्ड्रन आहेत, बी आणि सी. ए काय झाला, रूट नोड. त्याचे चाइल्ड काय झाले, बी आणि सी. बी आणि सी चाइल्ड मीन्स काय, दोघांचे पॅरेंट कॉमन आहे. बी आणि सीचा पॅरेंट कोण आहे, ए. मग एचे चाइल्ड कोण झाले, बी आणि सी. आणि ए झाला पॅरेंट. पॅरेंट म्हणजेच हा रूट नोड. बी हा काय झाला, लेफ्ट चाइल्ड, लेफ्ट साईडचा नोड आहे म्हणून. सी काय झाला, राईट चाइल्ड, कारण हा राईट साईडचा नोड आहे. मग बायनरी ट्रीमध्ये काय आहेत, मॅक्झिमम 2 चाइल्ड आहेत, बी आणि सी. किंवा मॅक्झिमम 2 म्हणजे जास्तीत जास्त 2. म्हणजे नो चिल्ड्रन पण चालेल, 1 पण चालेल. ही सुद्धा काय झाली तुमची बायनरी ट्री. कारण याच्यामध्ये 1 चिल्ड्रन आहे. ए रूट नोड झाला म्हणजे त्याचा पॅरेंट झाला आणि बी काय झाला, त्याचा लेफ्ट चाइल्ड. 1 चिल्ड्रन आहे, हे पण काय झाले तुमची बायनरी ट्री. किंवा नो चिल्ड्रन म्हणजे ओनली एम्प्टी ट्री, फक्त रूट नोड आहे. ही सुद्धा काय झाली तुमची बायनरी ट्री.
बायनरी ट्री, अ ट्री विच इज हॅविंग नो चिल्ड्रन, वन चिल्ड्रन और मॅक्झिमम 2 चिल्ड्रन. म्हणजे काय, नो चिल्ड्रन, एक चिल्ड्रन असेल तरी चालेल किंवा जास्तीत जास्त 2 चिल्ड्रन पाहिजे, त्याला काय म्हणतो बायनरी ट्री. 2पेक्षा जास्त नको आहेत, 3 नको आहेत, जास्तीत जास्त 2, म्हणजे 1 पण चालेल 0 पण चालेल, पण 2पेक्षा जास्त नको, त्याला काय म्हणतो आपण बायनरी ट्री. आता बायनरी ट्रीमध्ये हा खूप मेन पॉईंट आहे. 4 मार्क्ससाठी सेपरेट क्वेश्चन येतो और 6 मार्क्ससाठी की व्हॉट इज बायनरी ट्री अँड एक्सप्लेन किंवा डिफाईन रिप्रेझेंटेशन ऑफ बायनरी ट्री. आता बायनरी ट्री मीन्स आपण डेफिनेशन पाहिली, अ ट्री विच इज हॅविंग मॅक्झिमम 2 चाइल्ड इज कॉल्ड ॲज बायनरी ट्री, और ट्री विच इज हॅविंग नो चाइल्ड, ओनली 1 चाइल्ड और ॲट मोस्ट 2 चाइल्ड, त्याला काय म्हणतो आपण बायनरी ट्री. नेक्स्ट पॉईंट आहे सब पॉईंट रिप्रेझेंटेशन ऑफ बायनरी ट्री. हा फार इम्पॉर्टंट पॉईंट आहे, रिप्रेझेंटेशन ऑफ बायनरी ट्री. मग बायनरी ट्री कशी रिप्रेझेंट करायची, असे 2 टाईप्स आहेत. फर्स्ट आहे ॲरे रिप्रेझेंटेशन. बायनरी ट्री रिप्रेझेंट करायचं, आणि सेकंड आहे लिंक लिस्ट. ओके, रिप्रेझेंटेशन ऑफ बायनरी ट्री. फर्स्ट बायनरी ट्री रिप्रेझेंट करायची युझिंग ॲरे, आणि सेकंड आहे युझिंग लिंक लिस्ट. आता ॲरे मीन्स काय की सगळ्यांना माहिती आहे, ॲरे मीन्स कलेक्शन ऑफ सेम टाईप ऑफ एलिमेंट. ॲरेची साईज कशी असते, फिक्स असते. मग आपण आता बायनरी ट्री म्हणजे काय नोड असेल ते आपण ॲरेमध्ये कसे स्टोअर करायचे ते कशात पाहणार आहे, रिप्रेझेंटेशन ऑफ ॲरे रिप्रेझेंटेशन ऑफ बायनरी ट्री. मग आपण फर्स्ट पाहूया ॲरे रिप्रेझेंटेशन ऑफ बायनरी ट्री. आता पहा, ॲरे रिप्रेझेंटेशन मीन्स काय की वी कॅन रिप्रेझेंट बायनरी ट्री युझिंग 1 डायमेन्शनल ॲरे. आता ॲरेचे टाईप आहेत 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल, 3 डायमेन्शनल. सपोज एक आहे व्हेरिएबल ॲरे, आणि इथे काय असते ब्रॅकेटमध्ये साईज, सपोज 10. तर 10 काय झाली ॲरेची साईज. हा काय झाला तुमचा 1 डायमेन्शनल ॲरे. सपोज हा काय झाला 2 डायमेन्शनल ॲरे. तर बायनरी ट्री आपण ॲरे यूज करून रिप्रेझेंट करतो, पण ती कशी रिप्रेझेंट करायची, वी कॅन रिप्रेझेंट बायनरी ट्री युझिंग 1 डायमेन्शनल ॲरे. मग आता ती कशी, आता पहा की सपोज आपण आधी एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे डायरेक्टली लक्षात येईल. एक ट्री ड्रॉ करून घेऊया, A B C D E F G. ओके, हे पहा ही काय बायनरी ट्री. व्हाय इट इज कॉल्ड ॲज बायनरी ट्री, बिकॉज इट्स हॅविंग मॅक्झिमम 2 चाइल्ड. ओके, ही काय झाली तुमची बायनरी ट्री. मग बायनरी ट्रीचं रिप्रेझेंट ॲरेमध्ये कसे करायचं, तर फर्स्ट ॲरेमध्ये रिप्रेझेंट करताना कुठला ॲरे यूज करायचा आहे, 1 डायमेन्शनल ॲरे. हा झाला फर्स्ट पॉईंट, वी कॅन यूज 1 डायमेन्शनल ॲरे. सेकंड पॉईंट काय की जेव्हा तुम्ही बायनरी ट्रीला ॲरेमध्ये रिप्रेझेंट करता तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, वी हॅव टू गिव्ह द नंबर्स टू दी नोड. हे जे नोड आहेत ABCDEFG, हे काय झाले नोड, याला आपल्याला काय करायचं आहे, नंबरिंग करायचं आहे. वी हॅव टू गिव्ह द नंबर्स टू दी नोड. मग त्याला नंबरिंग कसं द्यायचं, त्यासाठी फर्स्ट काय तुम्ही टॉप टू बॉटम देऊ शकता, नंतर लेफ्ट टू राईट. ओके, वी हॅव टू गिव्ह द नंबर्स टू द नोड फ्रॉम टॉप टू बॉटम अँड लेफ्ट टू राईट लेवल. मग कसं देणार, आता हा काय झाला टॉपचा आहे, ऑब्व्हियसली टॉप टू बॉटम करायचं आहे, काय झाला फर्स्ट. नंतर आता टॉप टू बॉटम सुरुवात करायची म्हणजे वरनं खाली यायचं आहे. मग वरनं खाली येताना मग पहिलं राईट घ्यायचं की लेफ्ट घ्यायचं, तर पहिलं कुठलं घ्यायचं, लेफ्ट. मग हा झाला 2, जसं आपण लेवल पाहिलं होतं पहा डेफिनेशनमध्ये, टर्मिनॉलॉजी ऑफ ट्रीमध्ये. ओके, नंतर हा झाला 4, हा झाला 5, हा 6, 7 झाला. टॉप टू बॉटम आपण सुरुवात केली आणि नंतर टॉपने सुरुवात केल्यानंतर बॉटमला यायचं आहे, पण टॉपपासून बॉटमला येताना आधी लेफ्ट मग राईट, लेफ्ट मग राईट. ओके, मग सेकंड पॉईंट काय आहे, वी हॅव टू गिव्ह द नंबर्स टू द नोड फ्रॉम टॉप टू बॉटम अँड लेफ्ट टू राईट लेवल. ओके, आता आपण हे काय करू, ॲरेमध्ये स्टोअर करूया. किती एलिमेंट आहेत पहा, 1 2 3 4 5 6 7.